मोशी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे। या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते। कचऱ्याच्या भल्या मोठ्या डोंगराला खेटून 3 मजली प्रशासकीय इमारत मोशी कचरा डेपोतच उभी होती। 8 जुलै रोजी जोरदार पावसामुळे हा कचऱ्याचा डोंगर ढासळला आणि इमारतीवर कोसळला। त्यामुळे इमारत देखील ढासळली। काही कामगार पटकन बाहेर पडले, मात्र सर्वांनाच ते शक्य झालं नाही। कचऱ्याखाली आणि ढासळलेल्या इमारतीत अडकलेल्या 9 कामगारांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला। ही दुर्घटना कोणामुळे झाली, याला जबाबदार कोण? आधी नैसर्गिक आपत्ती असं जाहीर करणाऱ्या महापालिकेनं नंतर स्वतःहून दाखल केलेला गुन्हा आणि त्यामुळे ही दुर्घटना नैसर्गिक आपत्ती होती की प्रशासनाचं अपयश, अशा प्रश्नांची उत्तरं आता पिंपरी चिंचवडकरांना हवी आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्वावर मोशीतील कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्यात आला। या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं। अँटोनी लारा रिन्युएबल म्हणजेच ALR या कंपनीकडे या प्रकल्पाची जबाबदारी होती। या प्रकल्पात या कंपनीचे एकूण 125 कर्मचारी कार्यरत आहेत। दुर्घटना घडली त्यावेळी 23 कर्मचारी या प्रशासकीय इमारतीत उपस्थित होते। इमारत कोसळल्यानंतर 18 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले। त्यापैकी 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर 9 जणांचा मृत्यू झाला। अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी सलग 84 तास बचाव कार्य राबवलं। मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ही घटना अतिवृष्टीमुळे घडलेली नैसर्गिक आपत्ती असल्याचं सांगितलं होतं। या भूमिकेवर तीव्र टीका झाली होती। दुर्घटनेसाठी जबाबदार कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही करण्यात आले। मात्र काही दिवसातच महापालिकेने स्वतःच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत पोलिसांकडे तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे भोसरी MIDC पोलीस ठाण्यात प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी ऑफिसर विरुद्ध सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी प्रकल्प प्रमुखाला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिली। या घडामोडींमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। जर ही घटना केवळ नैसर्गिक आपत्ती होती तर महापालिकेनेच आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला? प्रशासनाच्या भूमिकेत असा बदल घडवून आणणारे नवे पुरावे कोणते? पूर्व सूचना किंवा सुरक्षेतील त्रुटींकडे दुर्लक्ष झालं होतं का? कारवाई केवळ कंत्राटदार कंपनीपुरतीच मर्यादित राहणार की देखरेखीची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही आणि कंपनीच्या मालकांनाही जबाबदार धरलं जाणार? महापालिकेनेच दाखल केलेल्या FIR मुळे या दुर्घटनेबाबतचं अधिकृत कथन बदलल्याचं स्पष्ट झालं आहे। आता या दुर्घटनेत नेमका हलगर्जीपणा कोणाचा होता आणि अंतिम जबाबदारी कोणावर निश्चित होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघा डेली सिटी न्यूज।